अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली, परंतु या कर्जमाफीमध्ये पात्र शेतकरी हा शब्द वारंवार वापरला गेला. त्यामुळे पात्रतेबाबत दिवसेंदिवस वेगवेगळे अपडेट्स समोर येत आहेत. यामुळे यावेळची कर्जमाफी निकषामध्ये अडकणार आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. निकषांचा हा खेळ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत अडथळा ठरणार का, ही चिंता वाढत आहे. परदेशी समितीचा अहवाल पूर्ण झाला असून तो लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार आहे. हा अहवाल सादर झाल्यानंतर याच महिन्यात कर्जमाफी संदर्भातील शासन निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील महिन्यात प्रक्रिया पूर्ण करून जूनपर्यंत कर्जमाफी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सांगण्यात आले आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही 30 जूनपूर्वी प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगितले आहे. परंतु या प्रक्रियेदरम्यान लावले जाणारे निकष अनेक शेतकऱ्यांना वंचित ठेवू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अलीकडेच सरकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एकरकमी कर्ज परतफेड योजना राबवण्याचे निर्देश दिले. यामुळे प्रश्न निर्माण होतो की जे शेतकरी सेटलमेंट करतील त्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले जाईल. 31 मार्चनंतर एप्रिलमध्ये GR येण्याची चर्चा आहे. 15 तारखेला समितीचा अहवाल सादर होणार असून त्यानंतर मंत्रिमंडळात चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतरच कोणती शेतकरी पात्र ठरणार हे स्पष्ट होईल. 2017 आणि 2019च्या कर्जमाफीतही अनेक निकष लावले गेले होते आणि अनेक शेतकरी वंचित राहिले होते. यावेळीही तसेच होण्याची शक्यता आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर झाले असले तरी त्यातही अटी असण्याची शक्यता आहे. 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची मर्यादा ठेवण्यात आली आहे. मात्र 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले पीक कर्जच माफ होणार आहे. मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज यामध्ये समाविष्ट नाही. त्यामुळे अलीकडे थकीत झालेल्या कर्जधारकांना लाभ मिळणार नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे की कर्जमाफी केवळ गरजू आणि पात्र शेतकऱ्यांसाठी असेल. ज्यांच्याकडे 4चाकी वाहन, मोठे घर किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम स्थिती आहे त्यांना वगळले जाऊ शकते. सरकार विविध विभागांच्या डेटाद्वारे ही पडताळणी करू शकते. तसेच यापूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना यावेळी वगळण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो. पूर्वीच्या कर्जमाफीत सुमारे 6.5 लाख शेतकरी वंचित राहिले होते. यावेळीही कडक निकष लागू झाले तर मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभापासून दूर राहू शकतात. सुरुवातीला 35,000 कोटींची कर्जमाफी सांगितली गेली होती, पण निकषामुळे प्रत्यक्ष लाभार्थी संख्या कमी होण्याची शक्यता आहे. प्रोत्साहन अनुदानासाठी देखील 9 मार्च 2024 पूर्वी कर्ज नियमित केलेले असणे आवश्यक असू शकते. तसेच सलग काही वर्षे कर्जफेड केल्याची अट लागू होऊ शकते. एकूणच कर्जमाफी प्रक्रिया सोपी नसून विविध अटी आणि निकषावर आधारित असणार आहे. या निकषामध्ये जे शेतकरी बसतील त्यांनाच लाभ मिळेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. यावर तुमचे मत काय? कर्जमाफी सरसकट व्हायला हवी का? हे निकष आवश्यक आहेत का? जरूर कळवा.